अंबरनाथमध्ये भर दिवसात तरुणीवर धारदार शस्त्रानं वार करत हत्या. शिवाजीनगर पोलिसांकडून हल्लेखोराचा तपास सुरू. दुहेरी हत्याकांडानं साईबाबांचं शिर्डी हादरलं. संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांसह तिघांवर प्राणघातक हल्ला. दोघांचा मृत्यू तर एक गंभीर. तासाभरातल्या 3 घटनांनी शिर्डीत खळबळ. एक संशयित ताब्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी अजूनही कायम. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी आणि स्वतः बोलवलेली नगर विकासाची बैठक केली रद्द. गेल्या आठवड्यात कॅबिनेटलाही ऑनलाईनच उपस्थिती लावली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढले. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत दावा. शिर्डीत 7,000 मतदार एकाच पत्त्यावर. चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही. डीपीडीसीमध्ये सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. वडेट्टीवारांच्या आक्षेपानंतर मुनगंटीवारांची सारवासारव. धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडची ओळख करून दिली. जरांगेंनी सांगितला मध्यरात्रीच्या भेटीचा किस्सा. कृष्णा आंधळेला लपवून ठेवल्याचाही आरोप. धनंजय मुंडेंविषयी उद्या मोठा गौप्यस्फोट करणार. अंजली दमानी यांचा इशारा. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनाही भेटणार. शिवसेना जोडायची वेळ आली म्हणणाऱ्या संजय शिरसाट यांचा यू टर्न. एवढा दुरावा आलाय की पुन्हा एकत्र येणं अशक्य. शिरसाटांचं नवं वक्तव्य. शासकीय कामं करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल 90,000 कोटींची थकबाकी. राज्यातील कंत्राटदारांचा पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा. राक्षेनं खरं तर पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या. पंचांना लाथ मारण्याचं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारकडून संतप्त समर्थन. तर शिवराजचा पराभव सिद्ध केल्यास 1 कोटी देण्याचं कोच पोंगल यांचं आव्हान. प्रयागराज महाकुंभ मेळ्यामध्ये आज अमृत स्नानाचा योग. 5 कोटींपेक्षा जास्त भाविक अमृत स्नानासाठी जमण्याची शक्यता. साधू संतांसह भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.